स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 28वा श्री गणेशाय नमः। नामधारक पुढचे सिद्ध अशी पुढील कथा सांगा असे उल्हास माझ्या मानसे गुरुचरित्र एकता गोड सिद्ध म्हणे नामधारका कथा असे अलौकिता एकता जाती सर्व दोषा जगत ज्योतीचे प्रकाशती ज्ञान ज्योती प्रकाशती श्री गुरु म्हणते पतितासी आपुले पूर्वजन्म पोससी सांगे ना एक विस्तारेसी चांडाळ जन्म होणार गती पाप पुण्याची गती आपुले अर्ज भोगिती कर्म विपाकी असे ख्याती जन्मजन्मी नीच याती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्याचीपासून चांडाळ वर्ण उपजले असते यतीहीन नीच श्रेष्ठ कर्मानुसारी व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोषाचरण त्याने हीन जाती पावते ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर ब्राह्मण करिता अनाचार पावे तो हीन योनीसी गुरु अथवा माता पिता सोडून जाय आपण बरता चांडाळ योनी होय निशिता कुळश्रेय सोडिलिया कुळदेवता सोडून आणिक देवता पूजा करून तोही होय चांडाळ योनी सदा अनृत बोले न रत्न सेवा करी माता पिता त्यासी प्रतिपाळ न करिता चांडाळ होनी ततुता सप्तजन्म कृपमी होय पहिली असता एक श्री दुसरी करोनी तिसी तजिता होय जन्म त्यासी पतिता आणि काही एक सांगेन नवल स्वामिनी श्रीशी गुरु श्रीशी शत्रुमित्र विश्वा श्रीशी जो करी व्यापाचाराशी तोही जन्म पतिता करी त्रिकाळ संध्या समय देखा विप्रवचन करी अविवेका भाग देऊन फिरे निका तोही जन्मे चांडाळाशी वैश्वदेव काल अतिथीसी जो बोले दुष्टोत्तरीसी अन्ननिधी तयासी कुकुट होऊन उपजे मृत्यू दिवशी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे करावयासी करी भेद चांडाळ योनी जन्म पावे नाडी भेद नेण्याता करी वैद्यकी जाणोनी औषध दे आणखी तो हे महापातकी चांडाळी जन्मी संभव जारण मारण मोहनादी मंत्र जपती कुबुद्धी जन्म होय चांडाला त्रिशुद्धी वेद मार्ग तेजिता विप्रे ब्रह्म क्षत्रिय वैश्य शुद्ध आपुले कर्म तेजोन मूढमंदम आणिक मार्ग सद आचरे सदा तोची चांडाळ योनी होय विधवा स्त्रियांचा संग करी शिव्या देऊनी अतिथी जैव विगिरी श्राद्ध दिवशी पिंड न करी चांडाळ योनी जन्म पावे भजे आपण एक देवता दुसरे देव निंदा करिता तो होय अपस्मारी ततोता दरिद्र रूप पीडत असे लोकांची वर्म कर्मे आपण सदा करी उच्चारण तो हृदयरोगी होय जाण महाकष्ट भोगीत असे गर्भपात करी श्रेयशी वांझ होनी उपजे परियसी पुत्र झाले मर्ती भरोसे गर्भपात करू नये सर्प जाती मारिणार सर्पविने होय निर्धार ऐसे दोष असती अपराध आता तस्कर प्रकरण सांगेन परद्रव्य हरि अपहरी देखा परदत्तापहार विशेषा परद्वेषी नर एका अपुत्री होऊनी उपजे देवद्रव्य अपहारी देखा देवकार्य नाशी जो का पंडुरोग होय नका फळचोरी होय विद्रुप श्री गुरु म्हणती पतितासी दोष करिता जन्म होय ऐसे आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी शांतीपर्वी बोलले असे परश्री आलिंगन केली या देखा शत जन्म श्वान होय निका श्वान होय एका पुढे मागोती सर्पजन्मनिका भोगी दुःख अवधारी परस्त्रियेचे मुख न करावे अवलोकन जरी पाहिल्या कुबुद्धिक चक्षु रोग होऊनी उपजय ऐसे तया पतितासी श्रीगुरी आपण निरोपती एकत होता श्री विक्रम भारती प्रश्न केला श्रीगुरुशी स्वामी निरोपले धर्म सकळ एकता जाहाले मन निर्मळ जरी घडले एक वेळ पाप जाय कवणे परी श्रीगुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायश्चित असे पापासी पश्चाताप होय ज्यासी त्यासी पाप नाही देखा पाप जरी असेल थोर केले अंधकरणे असेल कोचले त्यासी प्रायश्चित असे भले कर्मविपाकी बोलले असे प्रायश्चित्ताचे विधान सांगेन एका स्थिर म्हणे ऋषींचे असे वचन प्रकार असे ऐका तुम्ही अज्ञानकृत पापाचे पश्चातापे शुद्ध परियेसी गुरुसेवा तत्परेसी केली या गुरु निवारिल निर्णता पाप केली असे प्रायश्चित परियेसी प्राणायाम द्विशतेसी पुण्यतीर्थी 10 स्नान सी पुरुष दोघात एक पाप पुण्य करी दोघा समगडे हे निषेध दोघे आचार प्रायश्चित आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर गायत्री जप 10 सहस्र विप्रा द्वादश भोजन द्यावे तिल हवन 1 सहस्र त्याने होय पाप दूर सहस्र करावे वेद मंत्रे याचे नाव गायत्री कृच्छ श्री गुरु सांगते त्रिविक्रम असे प्राजापत्य कृच्छ देखा असे विधी अतिविशेष आहे भोजन करावे एक भुक्तिका अथवा आयचित भिक्षा उपवास करावे 3 दिवस स्मरण करावे श्री गुरु चरणासी येणे जाती सौम्य दोष जे आपण असे सामान्य 3 दिवस वृत वन शिर घ्यावे दिवस 3 दिवस वायुभक्षणी पुनः शिर 21 दिवस एखादा असेल शक्त त्याचे असे हे व्रत तिळगुळ लायापीठ उपवास करावे आणि एक असे प्रकार करावा चांद्रायण आचार कुक्कुटांप्रमाणे आहार ग्रास घ्यावे वर्धमाने आपुले पाप प्रकोटून उच्चारे सभासानी पश्चातापे जळून जाय पाप धरा आता सांगेल तीर्थपृच्छ यात्रा करिता पवित्र वाराणसी श्वेत पर्व स्नान मात्रे पाप जाती वरकड तीर्था गेली असे गायत्री जप सहस्रेसी पाप जाय त्वरितेसी अगस्त्य वचन बोलिले असे समुद्र सेतू बंधुसी स्नान केली अपरी असे भ्रूण हत्या पापनाशी कृतज्ञा दीपातके विधिपूर्वक सुचीशी जपाकोटी गायत्रीसी ब्रह्महत्या नाशी एक त्रिविक्रम एकचिते पवमान सुक्त चत्वारी पठण करिता ब्रह्महत्या दुरी इंद्रमित्रावधारी 1 महिना जपावे 5 मास 6 मास मिताहार करुणी पुरुष सुक्ते पापनाश पंचमहादोष जातील त्रिपदानाम गायत्रीसी जपती जेका भक्तीसी अघमर्षण त्रिरावृत्तेसी सप्तजन्म पाप जाय आणखी असे विधान अज्ञान कृत दोषाधिका अनुतप्त होऊनी विशेखा पंचगव्य प्राशन करावे गोमूत्र गोमय क्षीर
दधी घृत कुशासार घ्यावे असे विधिसार. प्रथम दिवशी उपवास. नीलवर्णीचे गोमूत्र, कृष्णवर्णी गोमय पवित्र. ताम्रगायीचे क्षीरशुभ्र, श्वेतधेनूचे दधी घ्यावे. कपिला गायीचे तूप बरवे, असे पंचगव्य व्हावे. एकेकाचे भार स्वभावे. सांगेने एका विधान. गोमूत्र घ्यावे पावशर, अंगुष्ठार्ध गोमय पवित्र. क्षीर पावणे 2 शेर, दधी 3 पावशेर घ्यावे. घृत घ्यावे पावशेर, तितुकेच मिळवावे. कुशासार घेता मंत्र विस्तारून सांगेन. कुशांचे 6 रस असे, एकेकासी मंत्र पृथक असे. मंत्र प्रथम मंत्र इरावती असे, इंद्र विष्णू दुसरा देखा, मानस तोके मंत्र तिसरा, चौथा प्रजापती मंत्र, पंचम गायत्री उच्चारा, 6वा व्याहृती प्रणव पूर्वक. ऐसे मंत्रोनी पंचगव्य घ्यावे. अनुतप्त होऊन एक भावे. अस्थिगत चर्म गतपूर्व, पापे नासते अवधरा. गायी न मिळे इतुके जिन्नसी, कपिला गाय मुख्य परियसी. जाती दोष दर्शन मात्रेसी, कपिला गायी उत्तम. पातक घडे जैसी, परायश्चित असे तशी. जगद्गुरु दर्शन संतोषी. अनुग्रह पुनीत, एखादा वेश शास्त्रज्ञ, स्वधर्माचार अभिज्ञ, त्याच्या अनुग्रह पापघ्न, पुनीत होय अवधारा. ऐसेच श्रीगुरु त्रिविक्रमाचे, प्रायश्चित्त सांगती विस्तारेसी. समस्त विप्र संतोषी. ज्ञानप्रकाश होऊन श्रीगुरु म्हणतीपतीतासी. पूर्वी तू विप्र होतासी, श्रीगुरु माता पिता दुषीशी. यास्तव सांडाल जन्मलासे, आता सांगू तुझा अधिक. स्नान संगमी मास एक, केलिया जाईल तुझा दोष. पुनरुपी विप्र जन्म पावसी. पतित म्हणे स्वामीसी, तुझे दर्शन झाले मजसी. कावळा जाय मानस सरोवरासी, राजांचे केवी होय तसे. तुझे दर्शन मात्रे आपण झालो पवित्र. तारावे आता माते शरणागता रक्षका, तुझे दर्शन सुधारसी. आपण झालो ज्ञानराशी, अभिमंत्रुने आता मजसी. विप्रांमध्ये मिळवावे एकोणिता याचे वचन. श्री गुरु बोलती हसून. तुझा वेद देह जातीहीन, केवी विप्र म्हणती तुझ. पतिताचे सुधारसी, वर्धत तुझे रक्तमासाचे. ब्राह्मण म्हणती तू ते कैसे, सकाळी निंदा करतील पूर्वी असा विश्वामित्र. क्षत्रियवंशी गादीपुत्र, तपोगोळे करून या पवित्र. विप्र म्हणवी आपणाते. ब्रह्म याची शतवर्षे, तप केले महाक्लेशे. तेने बळे म्हणवते ब्रह्मऋषी म्हणून. इंद्रादी सुरवरासी, विनवता होय परियसे. आपण ते ब्रह्मऋषी म्हणून बोला म्हणत असे. देवऋषी म्हणती तयासी, नामगुरु वशिष्ठ ऋषी. तो का म्हणेले ब्रह्म ऋषी, आपण समस्त अंगीकारू. ऐसे या वशिष्ठाशी. विनवी विश्वामित्र ऋषी. ब्राह्मण म्हणा आपणासी, तप केले बहु काळा. ऋषी म्हणे विश्वामित्र. क्षत्रिय तपासा अपात्र, देह टाकणे अपवित्र. मग विप्रकुळ जन्म होसे, काही केले न मिळे विप्र. कोपला मुनी विश्वामित्र. वशिष्ठाचे शतपुत्र, मारित झाला त्यावेळी. ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी, काही केल्या न होई तामसी. आत्मान राहे ब्रह्म ऋषी. त्या विश्वामित्राचे वर्ततायसे. एके दिवशी विश्वामित्र कोपेचे, हाती घेऊन या पर्वतासी. घालू आला वशिष्ठावरी. विचार करी मागोती म्हणे, जरी वधीन वशिष्ठ म्हणे. आपण हाते न म्हणती कोणी. ब्रह्मऋषी म्हणून या. इंद्रादिदेव समस्त ऋषी म्हणती वशिष्ठ वाक्य सरसी. आपण म्हण ब्रह्मऋषी, अन्यथा नाही म्हणून यायचा. वशिष्ठ मुनीवर मारिता माया दोषपार. म्हणून टाकी इरिशकर, भूमीवरी परिसा. अनुतप्त झाले अंतकरण. वशिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्मऋषी म्हणून पाचारिले त्यावेळे. संतोषिनी विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य. माझ्या घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामी यास. ऋषी वचन ऐकून बोलत असे वशिष्ठ मुनी. तुझ्या घरी सूर्यकिरणे पाक करणे अन्न आपण. विश्वामित्रे अंगीकारिले. सूर्यपाके अन्न केले. सहस्रकिरणे तापिता वेळे. देह सर्व भस्म झाला. विश्वामित्र महामुनी अतिसमर्थ अनुष्ठानी. पूर्वील देह जाळवणी नूतन देह धरता झाला. त्या मग म्हणती सकळ मुनी. विश्वामित्र ब्रह्मज्ञानी. ब्रह्मऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात. या कारणे तुझा देह विसर्जावा जन्म हि. अनुतप्त जाहला तुझा भाव. होईल जन्म ब्राह्मणाकुळे. ऐसे त्या पतितासी. बोधिती श्रीगुरु परिसे. लाधले असे सुख त्यासी. त्याच्या मानसी न याची. निदान सापडे दारिद्र्यसी. तो का सांडील संतोषी. अमृत सापडे एखादेसी. तो का सोडील सुखासुखी. ऐसे त्या पतितासी. लादले ज्ञान निदान राशी. न वाचेले आपुल्या मंदिरासी. विप्र आपणा म्हणतेसे. इतुके होता अवसरी. आली त्याची पुत्रनारी. म्हणते लागले अपस्मारी. म्हणून आला धावत. जवळी त्या श्रीयसी. स्पर्श नको म्हणे ती येसी. कोपे करून मारावेसे. जात असे तो पती. दुःख करी त्याची भार्या. जाऊनी नमी श्री गुरु राया. पती माते सोडून या. जातो एका स्वामी या. कन्यापुत्र मज बहुत. कोण त्याचे प्रतिपळिता. आम्हा ते जुनी केवी जात. सांगा स्वामीचा यासी. जरी न सांगाला स्वामी त्यासी. त्याजीने प्राणपुत्र सरसी. एरवीन आमोते कोण पोसी. अनाथ आपण स्वामी ऐकून ती याची वचन. श्रीगुरु बोलती हा संत. येणाऱ्या ते बोलून सांगितले परी. श्रीगुरु म्हणती पतितासी. तुवा जावे आपले घरासी. पुत्र कलत्र क्षोभता दोषी. तुती गती नोहे जाण. या संसारी जन्मोनी असंतुष्ट व्हाय सकाळी राहा. मग पावे धर्म काय. तरीच पावे तरीच तरे भवारण. या कारणे पूर्वीच जाण न करावी आपण अंगना. करोनी तेजिता होय पतना. महादोष बोलीचे सर्व भूमी रक्षिशी. तुवा वारिले श्रीयसी. तिच त्याजिता महादोषी. तुझ गती नवे जाण. श्रीगुरु वचन ऐकून विनवती सकल जोडून. केवी होय जाती ज्ञान होऊन मागुती. श्रीगुरु मनी विचारती. याचे अंगी असे विभूती. प्रक्षाळावे लुब्ध हाती. मग अज्ञान होय त्याचे. ऐसे मनी विचारून सांगती शिष्याती बोलून. एखादा लुब्ध पाचारून आणा आता त्वरितेसी. तया ग्रामी द्विज एक. उदिमवाणिक त्यासी पाचारिती ऐका. तया पतिता सन्निध. श्रीगुरु म्हणते तयासी. उदगे हस्तेसी.
स्नपन करी का पतितासी होय आसक्त संसारी श्री गुरु निरूपे ब्राह्मण घेऊन आला उदक आपण पतितावरी घाली तक्षण गेली विभूती दुहोरी विभूती दुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता श्रीपुत्रांचे धावत गेला तयांचा वेळ आलिंगोनी पुत्रासी भ्राती झाली म्हणे त्यासी का आलो या स्थळाची तुम्ही येणे कोण काज ऐसा मनी विस्मय करीता आपल्या घरा गेला पतित सांगती लोक वृत्तांत विस्मय करती त्यावेळी इतुके होता कौतुक पाहतो ते नगर लोक आश्चर्य करती सकळी म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरु सन्निधनी पुसत असे विनवणी एका श्रुती एकचिते त्रिविक्रम म्हणे श्री गुरुशी होतो अनुमान मानसी निरोप द्याव कृपेसे विनंती एक अवधारी महापतित यतीहीन त्याते स्वामी निधले ज्ञान अंगदूता तक्षण गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारोने आमासी निरोपावे कृपसी म्हणून लागण्या चरणाची भावभक्ती करून या ऐसे पुसे त्रिविक्रम यती श्री गुरु तयाचे निरोप देते त्याची अंगीची विभूती दुता गेले ज्ञान ऐका पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारून महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक सर्मवादे कर्मविपाक कथन नाम अष्टविंशोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणम।